तर बघा कालपासून आपण एकच बघितली सर. यस बेटा बरोबर ना. एकच बघितली. हो एकच. एकच घेतलेली आहे बरोबर. तर आपण काल या ठिकाणी आपली जी पहिली प्रोसेस आहे तिला कम्प्लीट केलं बेटा. आजीचं नाव बेटा आयसोथर्मल प्रोसेस. ठीक आहे. आता आपण 2 नंबरची प्रोसेस बघणार आहे. तिचं नाव बेटा आयसोबॅरिक प्रोसेस. ओके ना. आयसोबॅरिक प्रोसेस. ठीक आहे. एक मिनिट. आयसोबॅरिक प्रोसेस म्हणजे काय आता ते आपल्याला बघायचे. ओके. सो आयसोबॅरिक प्रोसेस त्याच्यामध्ये बघा प्रत्येक प्रोसेस मध्ये काहीतरी कॉन्स्टंट आहे. हा प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी कॉन्स्टंट आहे. फक्त तुम्हाला ते कॉन्स्टंट लक्षात ठेवायचंय. ठीक आहे ना. आयसोथर्मल आलं तर काय कॉन्स्टंट, आयसोबॅरिक आलं तर काय कॉन्स्टंट. ठीक आहे ना. सो आयसोबॅरिक मध्ये काय कॉन्स्टंट असतं, द प्रोसेस. ओके. द प्रोसेस in which the process in which the pressure of the system remains constant throughout the transformation is called isobaric process. आलं लक्षामध्ये. ज्या प्रोसेसमध्ये प्रेशर जे असतं, प्रेशर सिस्टीमचं जे प्रेशर असतं ते कॉन्स्टंट असतं बेटा. आणि थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन जोपर्यंत केमिकल रिएक्शन कम्प्लीट होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. जसं तो एखादा लहान मुलगा त्याला चॉकलेट पाहिजे, चॉकलेट की नाही, तो रडतो, तो कॉन्स्टंट होतो बरोबर की नाही. आपण त्याला तसं आहे ते. तो थ्रू आउट कुठपर्यंत त्याला चॉकलेट, त्याला वाटलं चॉकलेट पाहिजे, त्याला चॉकलेट देईपर्यंत तो 4 तास 5 तास तो त्याच याच्यामध्ये असतो. त्याला चॉकलेट आपल्याला आणून द्यावी लागते, तेव्हा त्याचं ते रिंग जे आहे ते थांबतं. तसं याचं पण आहे. या प्रोसेसमध्ये जे प्रेशर आहे की नाही ते थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन पूर्ण कम्प्लीट रिॲक्शन होईपर्यंत त्या सिस्टीमचं प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. तर त्याला म्हणायचं बेटा आयसोबॅरिक प्रोसेस. सो या कंडिशनला तुम्हाला समजलं बेटा. आता ही कंडिशन आपल्याला कुठे मिळू शकते, तर इन लॅबोरेटरी केमिकल रिॲक्शन्स, ज्या लॅबोरेटरीमध्ये चालणाऱ्या ज्या केमिकल रिॲक्शन्स आहे आर कॅरिड आउट इन ओपन कंटेनर. ज्या केमिकल रिॲक्शन लॅबोरेटरीमध्ये ओपन कंटेनर मध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये प्रेशर कसं असतं दादा, ऍट कॉन्स्टंट ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तुमच्यावर, माझ्यावर, ओके नाही, आपल्या घरातल्या सगळ्या वस्तूंवरती, ठीक आहे, या सगळ्यांवरती आपल्या ऍटमॉस्फिअरचं वातावरणाचं जे दाब आहे म्हणजे प्रेशर आहे, प्रेशर ते कसं बेटा कॉन्स्टंट आहे. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये ज्या केमिकल रिॲक्शन होत आहे, केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मेशन, रिॲक्टंटचं ट्रान्सफॉर्मेशन प्रोडक्शन मध्ये, बरोबर की नाही. इन लॅबोरेटरी द केमिकल रिॲक्शन्स आर कॅरिड आउट इन ओपन कंटेनर. ओपन कंटेनर पाहिजे बरं का, कंटेनर ओपन पाहिजे. जसं भाजी तयार होते वगैरे पातेल्यामध्ये, तर ओपन कंटेनर पाहिजे, ते त्याच्या झाकण पाहिजे, झाकण काढायचं. आता बघा ओके रे, भाजी दिसते तुम्हाला, त्या भाजीवर आणि आपल्यावर सारखं प्रेशर आहे, बरोबर आहे की नाही. आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूवर आपल्यावर सारखं प्रेशर आहे, ठीक आहे, कारण आपण कसे
ओपन कंटेनर सर्वजण समजलं ना. सो इन द लॅबोरेटरी द केमिकल रिएक्शन कॅरिड आउट इन ओपन कंटेनर ऍट कॉन्स्टंट ऍटमॉस्फेरिक प्रेशर. किती असतं ते? ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं? 1 ATM किंवा 1 बार. लक्षामध्ये लक्षात ठेवा. आता जसं आपण म्हटलं की याच्यामध्ये प्रेशर बदलत नाही, रिमेन कॉन्स्टंट असतं. म्हणजे आयसोबॅरिक मध्ये डेल्टा पी कसा राहतो बेटा? 0 राहतो. नो चेंज इन प्रेशर, नो चेंज इन प्रेशर, रिमेन्स कॉन्स्टंट, बिकम 0. सो डेल्टा पी म्हणजे चेंज इन प्रेशर बिकम 0, कॉन्स्टंट. चला घ्या बरं याचा स्क्रीनशॉट. प्रत्येकाला समजलं काय? पोराचा आवाज येत नाही आज. हॅलो, तुम्हाला प्रॉब्लेम होते का लेक्चरला? नाही. ओके ना? नाही सर. काही प्रॉब्लेम तर येत नाही हम्म. बेटा? हा हा, चालेल चालेल. नाही. ओके, चला झाला ना तुमचं घेऊन त्याचा स्क्रीनशॉट मग? बरं चालेल. बघा आता 3 नंबर बघा. आता नंतर तुम्ही व्हिडिओ बघून घ्यायचा फार नाही तर असं करा, तुम्ही नंतर व्हिडिओ बघून घ्या. सांगा असं कर सांग. आता बघा पुढची प्रोसेस बघा. आयसोकोरिक प्रोसेस. ठीक आहे, आयसोकोरिक प्रोसेस. तर आता याच्यामध्ये काहीतरी कॉन्स्टंट असणार आहे. बरं काय कॉन्स्टंट असेल बघूया मग. अ प्रोसेस during which volume of the system systems remains constant. A process during which volume of the system remains constant during the transformation is called आयसोकोरिक प्रोसेस. बघा अत्यंत सुंदर असं या ठिकाणी आपण बघतोय की बेटा व्हॉल्यूम जो आहे तो सिस्टीमचा बदलत नाही ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन. असं जर होत असेल की व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, जे जे तुम्हाला येते कॉन्स्टंट त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या बरं का. तर या ठिकाणी जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे आणि तो बदलत नाहीये ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन, तर त्याला म्हणायचं बेटा आयसोकोरिक प्रोसेस. समजलं का? बरं मग आता हे क्या होणार बघा ना. मग आता अ केमिकल रिएक्शन carried out in a closed container. बघा ठीक आहे, म्हणजे जर एखाद्या रिएक्शन जर क्लोज कॅरिड आउट इन अ क्लोज कंटेनर इज आयसोकोरिक. हे आयसोकोरिक आहे. कळलं का? लक्ष ठेवा. केमिकल रिएक्शन इन ओपन कंटेनर आयसोबॅरिक, केमिकल रिएक्शन इन क्लोज कंटेनर आयसोकोरिक. समजलं का? ओके, व्हेरी गुड. फॉर आयसोकोरिक प्रोसेस no change in volume. So delta V
इज इक्वल टू 0. झिरोचा अर्थ होतो कॉन्स्टंट. ठीक आहे, झिरोचा अर्थ होतो बेटा कॉन्स्टंट. सो या ठिकाणी प्रोसेस ड्युरिंग विच द व्हॉल्यूम ऑफ द सिस्टम रिमेन कॉन्स्टंट ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन इज कॉल्ड एज आयसोकोरिक प्रोसेस अँड दिस इज कॅरिड इन अ क्लोज कंटेनर. लक्षात ठेवायचं. अँड डेल्टा व्ही बिकम 0. यावर याचा स्क्रीनशॉट. चला घेतला सर. हो हो, चला आपण जाऊ आता पुढच्या याच्याकडे. आपण काय म्हणतो त्याला, प्रोसेस कडे. ठीक आहे, फोर्थ प्रोसेस आहे बेटा adiabatic process. Adiabatic process. But what is adiabatic process? A process in which there is no exchange of heat. There is no exchange of heat between system and surroundings. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग इज कॉल्ड adiabatic process. इज कॉल्ड adiabatic प्रोसेस. बघा, सुंदर डेफिनेशन. नो एक्सचेंज. आता मला सांगा, अशी कुठली सिस्टीम आहे त्याच्यामध्ये एक्सचेंज होत नाही, हीट एक्सचेंज होत नाही? सांगा सांगा, नाव सांगा लवकर. अशी कुठली सिस्टीम आहे आपण बघितली सिस्टीम मध्ये? आपण सिस्टीम मध्ये बघितलं होतं हीट. सांगा कुठली सिस्टीम आहे? ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम का आयसोलेटेड सिस्टीम जिथे नो एक्सचेंज ऑफ. आयसोलेटेड सिस्टीम आहे सर. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. आयसोलेटेड सिस्टीम. सिस्टीम आहे, बरोबर आहे, खरंच आहे. व्हेरी गुड बेटा. आयसोलेटेड सिस्टीम. नो चेंज ऑफ इट. नो एक्सचेंज ऑफ एनर्जी. बरोबर की नाही? हीट. त्याच्यामध्ये हीट एनर्जी एक्सचेंज होत नाही. आणि अशा ठिकाणी जी प्रोसेस चालते जिथे एक्सचेंज ऑफ एनर्जी होत नाही, हीट होत नाही, अशा प्रोसेसला म्हणतो आपण ॲडियाबॅटिक. आणि अशा सिस्टीमला म्हणतो आपण आयसोलेटेड सिस्टीम. कुठे म्हणजे थर्मास फ्लास्क मध्ये. बरोबर ना? थर्मास फ्लास्क मध्ये आपण म्हटलं होतं ना, हॉट कॉफी इन थर्मास फ्लास्क. सो या ठिकाणी इन ॲडियाबॅटिक प्रोसेस, इन adiabatic process, Q is equal to 0. Okay, heat, no heat exchange beta, so Q become 0 for this condition. In adiabatic process, system is completely insulated. System is completely insulated from the surrounding, from the लक्षात ठेवा. ओके नाही, इन ॲडियाबॅटिक प्रोसेस द सिस्टम इज कम्प्लिटली इन्सुलेटेड फ्रॉम द सराउंडिंग. म्हणजे काय?
बाहेरची एनर्जी आत पण येत नाही, आतली एनर्जी बाहेर पण जात नाही. लक्षामध्ये असं त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट चालू आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की काय होतंय बघा, याच्यामध्ये त्यांनी कंडिशन दिलेली आपल्याला फॉर एक्झोथर्मिक रिएक्शन or for exothermic process the heat is released. Okay, the heat काय होते असते रिलीज होत असते, रायझेस म्हणजे इन्क्रीजेस, हा म्हणजे रायझेस म्हणजे काय, इन्क्रीजेस. मला या वाक्यामध्ये काही गडबड वाटते हो. ठीक आहे ना. बरं, एक्झोथर्मिक मध्ये काय होतं रे, एक्झोथर्मिक मध्ये हीट काय होते, रिलीज होते. पण रिलीज झाल्यानंतर बेटा त्या ठिकाणी रायझेस कसं काय होईल, राईज होणारच नाही ते. which decreases the temperature of the system. अरे यार, गरम पाणी आहे की नाही, गरम पाण्यामधून गरमाई बाहेर चालली असं विचार करा तुम्ही. हॉटपणा बाहेर चाललाय, मग हॉटपणा बाहेर झाल्यामुळे गरम पाणी गरम होईल का, उलटे असतं. which decreases the temperature of the system. काय होणार आहे, सिस्टीमचं टेम्परेचर काय बेटा कमी होईल, बरोबर की नाही. जेव्हा हीट बाहेर पडते तेव्हा सिस्टीमचं टेम्परेचर काय होतं बेटा, कमी होतं असतं. आपली आई जर आपल्या तापाला समजून घ्या, तर आपण काय करतो, मिठाच्या पट्ट्या ठेवतो आपल्या डोक्यावरती, मग त्याच्यातनं काय होतं, हीट बाहेर पडते. पाय रे भाऊ, किती वाफ बाहेर पडते, हो की नाही. म्हणजे काय, शरीरातली हीट बाहेर पडते, एक्झोथर्मिक होते, हीट इज रिलीज होते. मग आपल्या बॉडीचं टेम्परेचर काय होणार, डिक्रीजेस. व्हेरी गुड. फॉर एंडोथर्मिक रिएक्शन, आता जेव्हा आपण एखाद्याला गरम करतो, म्हणजे एखाद्या पदार्थाला आपण काय करतो, हीट करतो, मग सांगा मला एंडोथर्मिक म्हणजे काय, ऍडिशन ऑफ हीट. म्हणजे हीट काय करतो आपण याच्यामध्ये, द हीट इज ऍडेड, बरोबर ना. फॉर द एंडोथर्मिक प्रोसेस द हीट इज ऍडेड which increases, okay नाही, which increases the temperature of the system. त्याच्यामुळे काय झालं माहिती का, टेम्परेचर वाढलं रे बेटा. हीट ऍडिशन केली तर काय होतं, हीट रिलीज केली काय होतं. ओके, हीट जर आपण ऍड पण केली नाही, रिमूव्ह पण केली नाही, तर हीट काय राहतं, झिरो होतं. समजलं का. सो क्यू बिकम मोर दॅन झिरो. ओके नाही, क्यू बिकम मोर दॅन झिरो. नो दॅट, चला ते म्हणण्यापेक्षा क्यू कसा आहे बेटा, क्यू हा हीट आहे आणि हा कमी होतो एक्झोथर्मिक मध्ये. क्यू हा इंक्रीज एंडोथर्मिक मध्ये. ओके, सो असं आपण या ठिकाणी ऍडियाबॅटिकला पूर्ण एक्सप्लेन केलं बेटा. ठीक आहे, चला याचा पण तुम्ही काय करा, घेऊन टाका स्क्रीनशॉट. हे जे क्यू आहे ना, क्यू आहे, डेल्टा पी आहे, डेल्टा यू आहे, डेल्टा टी आहे, तर बेटा त्याच्यावर क्वेश्चन असतो बरं का, नीट मध्ये, जेई मध्ये, लक्षात ठेवा. घेतला का रे माझा स्क्रीनशॉट. हो घेतला सर. चलो बढिया. आता जो आपण आपल्या पुढच्या प्रोसेसकडे, त्या प्रोसेसचं नाव बेटा रिव्हर्सिबल प्रोसेस. बघा, रिव्हर्सिबल प्रोसेस. तर याच्यामध्ये काय होतंय, आता याची मोठी डेफिनेशन बघा. ठीक आहे, आता आपण याला बघू, मोठी डेफिनेशन आहे पण तिला आपल्याला बघायला आता अडचण येणार नाही. समजलं का. सो याच्यामध्ये काय होते माहिती का, अ सिस्टीम, अ प्रोसेस, सॉरी, a process conducted in a such a way that
conducted in such a way that at every stage at every stage the driving force at every stage the driving force due to pressure capital P is infinitesimally is infinitesimally greater than infinitesimally greater than the opposing force due to external pressure due to external pressure PEX and which can be reversed by slight change of opposing force is reversible process is रिव्हर्सिबल प्रोसेस. आता एवढी मोठी डेफिनेशन आहे, बरोबर आहे की नाही? डेंजर डेफिनेशन आहे की नाही? ओके, सो बघा, अ प्रोसेस कंडक्टेड इन अ सच वे दॅट म्हणजे प्रत्येक स्टेपला काय होणार आहे, ड्रायव्हिंग फोर्स जो आहे, जो आपण त्याच्यावरती अप्लाय करणारा फोर्स आहे ड्यू टू द प्रेशर पी. लक्ष द्या, हे सिलेंडर आहे आपलं, ठीक आहे बेटा, याला असं पिस्टन आहे, ठीक आहे, हा आपला पिस्टन आहे बेटा. ओके, तो बोलतो ऍट एव्हरी स्टेज द ड्रायव्हिंग फोर्स ड्यू टू प्रेशर पी इज इन्फायनाइटसिमल ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स. बरं, कुठला अपोजिंग फोर्स आहे, लक्ष दे, या बाजूने अपोजिंग फोर्स आहे, बाहेरचा फोर्स अपोजिंग फोर्स, हा फोर्स अपोज करतोय आपल्याला, लक्षात ठेव. आणि हा याच्या मधला प्रेशर इथले बघा, हा ड्रायव्हिंग फोर्स आहे, दिस इज अ ड्रायव्हिंग फोर्स. ओके, बघा, ड्रायव्हिंग फोर्स अपोजिंग फोर्स, लक्ष द्या. ऍट एव्हरी स्टेज ड्रायव्हिंग फोर्स ड्यू टू प्रेशर पी इज इन्फायनाइटसिमल ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स. अँड आता पहिली कंडिशन बघितली, हा फर्स्ट कंडिशन द पी इज मोर दॅन पीईएक्स, म्हणजे पिस्टन कुठे गेला, ए दादा पिस्टन कुठे गेला, मग पहिलं वाक्य जे आहे ते काय सांगतं आपल्याला की पी इज ग्रेटर दॅन पीईएक्स, ड्रायव्हिंग फोर्स इज मोर दॅन अपोजिंग फोर्स. कळलं का? मग ड्रायव्हिंग फोर्स जास्त असल्यामुळे ज्याचं फोर्स जास्त त्याच्या बाजूने ना, मग तो त्याला ढकलेन वरती, कोण, पिस्टनला, कोण, प्रेशर पी ढकलणार वरच्या बाजूनं. बघा, मग वरच्या बाजूने गेला माझा एरो, हा ही गेली वरती रिॲक्शन. आता दुसरं बघा, दुसरी कंडिशन बघा, आता दुसऱ्या कंडिशनला बघा, आपल्याला रिॲक्शनला रिव्हर्स करायचंय. पुढे बघ, अँड विच कॅन बी रिव्हर्स बाय स्लाइट चेंज ऑफ अपोजिंग फोर्स. भैया आता तुला काय करायचंय, तर तुला तो पिस्टन वरती गेल्यावरती त्याला वरतून खालती ढकलायचंय, तर तुला काय करावं लागेल, वरचं प्रेशर थोडस वाढवावं लागेल किंवा बदलावं लागेल, बरोबर आहे की नाही? सो आपण जर अपोजिंग फोर्स म्हणजे एक्सटर्नल फोर्स जर थोडासा बदलवला, म्हणजे आपण आता काय केलं, पिक्चर बदलवला. आता आपण काय केलं माहिती का, एक्सटर्नल प्रेशर वाढवलं, ओके नाही, एक्सटर्नल प्रेशर थोडंसं वाढवलं, मग ते एक्सटर्नल प्रेशर वाढवल्यावर काय आलं,
तो पिस्टन काय आला, खालती आला. तो पिस्टन काय आला बेटा, खालती आला. बरं मला सांगा, खालती वरती म्हणजे याचा अर्थ काय आला मग बघा, अपवर्ड डाऊनवर्ड. व्हॉट इज दिस भैया, जो वरती गेला तो खालती आला ना, परत बाहेर गेला आणि आत आला, म्हणजे रिॲक्शन काय झाली सांगा मला, रिव्हर्सिबल झाला की नाही, रिव्हर्स, अरे झाला की नाही रिव्हर्स, समजलं तुम्हाला प्रोसेस काय झाली. तर मग काय प्रॉब्लेम कोणाला, प्रत्येकाला हे समजलं का मला सांगा तुम्ही पहिले, माईक ओपन करून बोलायचं माझ्याशी. इनफानाइट सिमल म्हणजे स्मॉल चेंज. हा, इनफानाइट सिमलचा अर्थ होतो स्मॉल चेंज, स्मॉल, जास्त मोठा चेंज नाही बेटा. ओके ओके ना, चलो बघा मग. तर याच्यामध्ये दोन गोष्टी दिलेल्या आहे, एक फॉरवर्ड रिॲक्शन आणि एक बॅकवर्ड रिॲक्शन. फॉरवर्ड म्हणजे वर जाताना पी जास्त आहे, खालती येताना एक्सटर्नल पेक्षा जास्त आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी एक्सटर्नल पेक्षा जास्त असं म्हणतो त्यांनी. तो काय बोलतो, अँड विच कॅन बी रिव्हर्स बाय स्लाइड चेंज ऑफ अपोजिंग फोर्स. लक्षात ठेवा. आणि हे दोघी जण झाल्यानंतर याला म्हणायचं बेटा काय झालंय, रिॲक्शन रिव्हर्स झाली रिॲक्शन, रिव्हर्सिबल प्रोसेस झाली, जिथे हे होतं बेटा वरती खालती. तुम्ही बघितलं ना, इंजिन मधले असं होतं, पिस्टन वरती खालती. तुम्ही जर इंजिन ऑइलची ऍड बघितली असेल तर तो दाखवतो कॅस्टॉल 110, ओके नाही, तर इंजिन ऑइल ते पिस्टन अशी खालती वरती होत असत, बरोबर आहे ना. सो दे आर रिव्हर्सिबल वर्क, इज अ मॅक्झिमम वर्क बेटा. हा, जे रिव्हर्सिबल वर्क आहे ते मॅक्झिमम आहे, ओके नाही. जामनेरला गेला, जामनेर घरी आला, ओके, जामनेर नेर टू जामनेर, ओके नाही, किंवा सिंधू टू जामनेर, बरोबर की नाही. सो काय झालं, जामनेर पर्यंत आलो आपण, परत घरी गेलो, म्हणजे काय केलं आपण, जास्त वर्क केलं. आपण जामनेरला गेलो आणि आलोच नाही घरी. कुठे गेला, ओके नाही, फॉरवर्ड बॅकवर्ड आलाच नाही तो. सो लक्षात ठेवा, रिव्हर्सिबलच्या टायमाला दोन प्रोसेस असतात बेटा, एक वरच्या बाजूनं नंतर खालच्या बाजून, आणि वरती खालती होत राहतं, त्याला म्हणायचं रिव्हर्सिबल प्रोसेस. चला, घेतला माझा स्क्रीनशॉट तुम्ही. डेफिनेशन विचारल्यावरती हे सगळं लिहायचं एवढं, ठीक आहे, घाबरायचं नाही, याला सोपं आहे ते. पुढे बघा आता, फीचर्स ऑफ नाही रिजॉईन करायचं नाही बेटा, ठीक आहे. का तुमचं बायोलॉजीचा क्लास नाही का आज? आहे. ओके Yes, sir. यस, आहे ना बेटा, आहे ना. असू द्या तरी आपण बरंच कव्हर करतो, काय टेन्शन घेऊ नका. हा, आपला 4थं चॅप्टर चालू झालेलं आहे, समजलं का? सॉलिड सोल्युशन, आयनिक इक्विलिब्रिया आणि थर्मोडायनामिक. तुम्ही सर न्यूमरिकल तर बाकी आहे भाऊ, मी तुम्हाला कालच बोललो ना, जेवढं इम्पॉर्टंट न्यूमरिकलला आहे तेवढं इम्पॉर्टंट थेरीला पण आहे. त्याच्यामुळे माझा जो बंधू असेल ज्याला बेटाला न्यूमरिकलला काही हात लावायचं पण असेल, त्यांना घाबरायचं नाही, तो बी त्याला बी 60 मार्क पडतील 70 पैकी, समजलं ना. 50 तर कुठे गेले बेटा आपले. बघा आता, ड्रायव्हिंग अँड अपोजिंग फोर्सेस डिफर बाय an infinite सिम्बॉल म्हणजे स्मॉल चेंज. इन्फानाइट सिम्बॉल अमाउंट म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स जो असतो आणि अपोजिंग फोर्स मला जो डिफरन्स आहे ना, डिफरन्स तो खूप कमी असतो. दोघांमध्ये डिफरन्स आहे पण जास्त नाही, कमी आहे, असा याचा अर्थ बेटा. आपण ते बघितलं आताच. एक मिनिट, द प्रोसेस कॅन बी
reverse by an infinitesimal change in conditions. ज्या बी काही कंडिशन असतील, प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, व्हॉल्यूम असेल, त्याच्यामध्ये लहान लहान चेंज करायचा आणि काय करायचं, प्रोसेसला काय करायचं बेटा, रिव्हर्स करायचं. अलग लक्षामध्ये, म्हणजे या ठिकाणी आपण प्रोसेसला रिव्हर्स करतो. केव्हा करतो आपण, जेव्हा त्याच्यामधले जे चेंज आहे तो इन्फानाइट सिमल कसा पाहिजे बेटा, इन्फानाइट सिमल पाहिजे, म्हणजे स्मॉल पाहिजे. ठीक आहे. तिसरं फीचर आहे अ प्रोसेस तो बोलतो की रिव्हर्सिबल प्रोसेस. अ रिव्हर्सिबल प्रोसेस proceeds infinitely बरोबर की. अ रिव्हर्सिबल प्रोसेस proceed infinitely slowly and takes place in infinite number of steps. ठीक आहे. याच्यामध्ये प्रोसेस कशी होते बेटा, स्लोली होत असते आणि हळूहळू होत असते. ठीक आहे. ऍट द एंड ऑफ, उद्या बघू आपण आता याचा पुढचा. ऍट द एंड ऑफ every step of the process the system attains mechanical equilibrium with the surrounding. त्याच्यामध्ये मेकॅनिकल वर्क इक्विलिब्रियम अपियर होतं ड्युरिंग, ऍट द एंड ऑफ द एव्हरी स्टेप तुम्हाला एक मेकॅनिकल, म्हणजे ते अप डाऊन दॅट इज कॉल्ड एज मेकॅनिकल इक्विलिब्रियम इन द सिस्टीम. बरोबर की नाही. पिस्टन खालतीवरती होतं ना, पिस्टनचं खालतीवरती